आद्य क्रांतीराजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोरगरिबांचे नेते, बहुजनांचे नेते, ओबीसींचे नेते, भटक्या विमुक्तांचे नेते, 18 पगाड जातीचा देवाभाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज ते स्टेजवर आलेले आहेत. आपण आवडीने देवाभाऊ म्हणतो, खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते, एक नातं असतं आपुलकीचं, आणि ती नातं महाराष्ट्रातल्या 18 पगाड बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची, ते देवाभाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ज्या व्यक्तींनी भाऊ खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं, ज्या व्यक्तींनी माझं काही नसताना प्रत्येक जयंतीमध्ये मला सहकार्य केलं, प्रत्येक जयंतीमध्ये मला जी काय माझ्यावरती जबाबदारी यायची संघटनेची आणि ती संघटनेची जबाबदारी पार काढण्याचा प्रयत्न केला, त्या पाठीमागं एकमेव व्यक्ती अशी होती, ते म्हणजे प्रकाश शेठ धाडीवाल. गेल्या 14 वर्षापासून आपल्याला लाखो समाजाचं या ठिकाणी अन्नदान करत आहेत. त्यांचंही स्वागत टाळ्या वाजून केले पाहिजेत. भाऊ या ठिकाणी स्टेजवरती आहेत. सर्व माझे मित्र, आमदार साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ, खऱ्या अर्थानं रामोशी बेडर समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर अनेक मागण्या प्रलंबित होत्या, त्या मागण्या सर्व मांडल्या आणि त्या पूर्णही झालेल्या आहेत. पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्यावेळेस आपल्याला कर्नाटकची आठवण येते. आणि कर्नाटकामध्ये बेडर एसटीमध्ये आहेत, बेरड हिजेंटीमध्ये आहे, आणि महाराष्ट्रात रामोशी हिजेंटीमध्ये आहे. त्याकरता आपण आज आपले महंत आपण या ठिकाणी गुरुदेव आपले बोलावलेले आहेत बेडर समाजाचे, त्यांचंही टाळ्या वाजून आपण सर्व समाज बांधवांनी आपलं स्वागत करायचं. आपल्या मागण्या आपण होत्या, आद्य क्रांतीराजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली पाहिजे. 75 वर्ष स्वातंत्र्याला झालं. ज्या राजाने देशाकरता, महाराष्ट्राकरता, 18 पगाड जातीकरता जो फासावरती गेला, त्या राजाची जयंती होत नव्हती. ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता. त्यांना महापुरुषांच्या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली. महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो, ती फक्त देवाभाऊमुळे झाली. आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असेल, आपल्या राजाच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ, जे कधीही रामोशी बेडर समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं, असं आर्थिक विकास महामंडळ बनलं. डाव्या साईडला भाऊ या ठिकाणी सावेसाहेबांना, या ठिकाणी सावेसाहेब आले नाही, पण त्यांचंही मनापासून या ठिकाणी टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. महामंडळामध्ये अनेक आपले जे समाज बांधव, गोरगरीब माझ्या माता भगिनी, ज्या रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात, त्या ठिकाणी त्यांचं अजून अनेक काय त्या ठिकाणी त्यांचं ते चुकीचे काय गोष्टी त्या ठिकाणी घडतात. गोरगरीब जनता आहे, यांच्याकरता देवाभाऊंका आपण विषय मांडला. तो विषय गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्या बहुजनांच्या नेत्याने मांडला. त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या ठिकाणी जोरदार. आणि ते मान्यही झाला. महामंडळ आपलं मान्य झालं, महामंडळ आपलं चालू झालं, आर्थिक विकास महामंडळ झालं. अनेक 8 मागण्या आपल्या होत्या. मित्रांनो, आपले अनेक महापुरुष आहेत. खऱ्या अर्थानं जे बेडर केनप्पा आहेत ते आपलं दैवत आहे. सिंदूर लक्ष्मण आपलं दैवत आहे. भैरजी नाईक असन, उमाजी नाईक असन, यांचं जेवढं खतरनाक सगळं त्या याच्यामध्ये साम्राज्य होतं, आणि त्यांचं आजपर्यंत कुठं टपरीलाही नाव नव्हतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. 5 ITI कॉलेजला आपल्या राजांची नावं लागली. खऱ्या अर्थानं तो विषय गोपीचंद शेठने मांडला आणि भाऊंनी ते पूर्ण केला. मित्रांनो, याच्यामध्ये खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अनेक आपल्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मोजायच्या म्हणलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण देवाभाऊ आपण कोण मानतो? आपला देव मानतो. म्हणून त्या ठिकाणी अनेक आपल्या मागण्या मान्य झाल्या. आपल्याला आज या ठिकाणी
बाकीचे जे जो आपल्याला गिफ्ट मिळणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाऊ एक आनंदाची लाट आहे. आपल्याला काय मिळते नानाने तर बाईट टाकलेली आहे की आपल्याला एक गिफ्ट मिळणार आहे. एक आनंदीची बातमी या ठिकाणी भाऊ देणार आहेत. आणि जे स्वराज्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या याच्यानंतर बहिर्जी नायकांनंतर सर्व साम्राज्य ही झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी अनेक एक मागणी मोठी आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो. ती मागणी आपली मान्य झालेली आहे. ती मागणी अशी आहे, आपण 3 मिनिटाची एक भाऊ या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे, ती रेकॉर्डिंग आपण चालू करावी मी विनंती करतो. आणि यानंतर आनंदाची बातमी जी आहे आपल्याला त्याच्यातून समजणार आहे. सीएम साहेब, तुमच्याकडे जे स्वप्न रामोशी बेडर समाजानं पाहिलं ते तुमच्याकडून पाहिलं, त्याची एक छोटीशी चित्रफित आपण या ठिकाणी तयार केली. ते स्वप्न नेमकं काय आहे, त्या स्वप्नाची पूर्ती नेमकी काय, सोनूभाऊ माझी विनंती आहे ते आपण प्ले करावं. रामोशी समाजाचा इतिहास. सर्व एलईडी चालू करा, सर्व एलईडी. रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेडर समाजाला राजांचा इतिहास आहे. महान शिवभक्त बेडर कानप्पा नाईक, रामोशी बेडर राजा म्हणून इमानी पुलिकेशी नाईक, राजा कुमार राम नाईक, हक्का बुक्का नाईक, राजा कृष्ण देवराय नाईक, राजा मदकरी नाईक, राणी यल्लम्मा नाईक हे राजे होऊन गेले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा तिसरा मुलगा म्हणून ओळख असलेले बहिर्जी नाईक, इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारणारे आणि इंग्रजांना सरोखी पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असे महान राजे या रामोशी बेडर समाजात होऊन गेले. समाजात भयान अशांतता होती. प्रत्येक घटकापासून रामोशी समाज उपेक्षित होता. आपल्या रामोशी समाजाला कुटुंब मानून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतोय म्हणून रामोशी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती समोर आली. तिचे नाव श्री दौलत नाना उमाजी शितोडे. त्यांनी बंड पुकारले. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय व्हावी, समाजाला मूलभूत गरजा हक्क मिळावे म्हणून आंदोलन रूपी लढा चालू केला. सातारा, पुणे आणि आझाद मैदान मुंबई येथे दौलत नाना यांच्या नेतृत्वाखाली लाखो रामोशी बेडर समाज रस्त्यावर उतरला आणि लढा चालू झाला. हे सर्व आंदोलन पाहून, प्रतिसाद पाहून समाजाच्या अडचणी ओळखून रामोशी समाजासाठी 2014 एक सूर्य उदयास आला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र हे एकदम सांगावेसे वाटते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रामोशी बेडर समाजाची प्रमुख मागणी मान्य केली. ती म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा जी.आर. काढला. देवाभाऊंनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी आर्थिक महामंडळ स्थापन करून समाजातील महिलांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला. बेरोजगार युवकांना व्यवसायाला चालना देण्यासाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला. असे आपले लाडके देवाभाऊ त्यांनी आपल्या समाजासाठी थोडक्यात पाहूया कसे असे हे राष्ट्रीय स्मारक. मुख्य स्मारक प्लाझा उमाजी नाईक उंच कांस्य भिंगरा, भित्तिचित्रे, आकर्षक अॅम्फीथिएटर आणि आधुनिक तंत्रज्ञान युक्त म्युझियम ही या पवित्र स्मारकाच्या परिसरास उल्लेखनीय बाब ठरते याची खात्री आहे. पार्किंग, आंतरिक रस्ते यामुळे भाविक आणि पर्यटकांना सर्व सोयी सुविधांसह एक अविस्मरणीय अनुभव मिळणार असून ते एक मोठे आकर्षण ठरणार आहे. हे सर्व शक्य झाले आहे फक्त आपल्या लाडक्या देवाभाऊमुळे आणि सातत्याने आपले दौलत नाना नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं देवाभाऊ हाच आमचा देव आहे.
थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेरड बेडर आज या खऱ्या अर्थानं जे स्वप्न अनेक आपले आज खऱ्या अर्थानं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक लोक भाऊ या कोरोनामध्ये संघटनेचे आम्हाला सोडून गेले. ते सुद्धा त्यांचंही या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, पण कुणी आम्हाला जवळ घेतलं नाही, कुणी आमच्या डोक्यावरती हात ठेवला नाही, आमचा तिरस्कार करत राहिले. समाजाचा इतिहास दडपण्यात आला आणि खऱ्या अर्थानं भाऊ आपण त्या याच्यामध्ये आल्यानंतर आपण काय आमच्या लोकांमध्ये पाहिलं हे आज या ठिकाणी आपल्याला आपण दाखवून दिलेलं आहे. अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत भाऊ. याच्यामध्ये खूप काय आपण दिलेलं आहे, पण यामध्ये आपण ज्या वेळेस सही केली, आदेश खाली दिला की तात्काळ कारवाई करावी कलेक्टर साहेबांना, दुडी साहेबांना, आणि त्या ठिकाणी दुडी साहेबांपर्यंत ते पत्र आलं. मित्रांनो 3-4 वर्ष या कामाला लागतात. दुडी साहेबांनी फक्त 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं. आपलं सगळ्या ऑर्डर आहेत, सगळ्या ऑर्डर झाल्या. दुडी साहेब असतील, तहसीलदारीतले तहसीलदार असतील, बाबाराजे असतील, त्या दिवे गावातले सर्व ग्रामस्थ असतील, या ठिकाणी ज्यांचं हे यांनी जी आर्किटेक्ट म्हणून ते हे केलेलं आहे ते पाटील साहेब असतील, या सर्वांकरता टाळ्या वाजून या ठिकाणी आपण त्यांचं हे केलं पाहिजे. यामध्ये ज्यांनी आमच्याकरता केलं तेवढंच आम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू शकतो, कारण आमच्याकरता कुणी केलेलं नाही किंवा आम्हाला देण्याकरता काय नाही. रामोशी समाजामध्ये फक्त ही जात इमानदार मानल्या जाते, दिलेला शब्द पाळणारी जात मानल्या जाते. शब्द दिला तर मुंडकं कापून देणार दुसऱ्याकरता ही जातीचा इतिहास आहे. आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की अख्ख्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणार आहे, आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून आपल्याला शब्द देतो भाऊ. अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत, पण मागण्या संपत नाहीत. यामध्ये महामंडळ आपण केलं, पण आमच्या गोरगरीब जनतेला नाही जमीन आहे, नाही कोणतं 1 गुंठा त्या ठिकाणी 1 गुंठा त्या ठिकाणी कुठलं काय आहे भाऊ. याच्यामध्ये 1 लाखाचं माझी इच्छा आहे की 1 लाखाचं जी कर्ज आहे ती कर्ज 5 लाखापर्यंत आमच्या महिलांकरता, आमच्या तरुणांकरता करावं. एक थेट कर्ज आहे, ती थेटचं कर्ज आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट सरकार त्याच्याशी निगडीत आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की आमच्या गोरगरीब जनतेचं घर सोडून काही नाही. त्यामुळं ती जी आट आहे, शिथिल आट त्याची जे हे आहे, त्या याच्यामध्ये 2 जामीनदार आणि ती ₹1,00,000 आत्ता जे दिलेलं आहे त्याच्यावरती बोजा चढला जातो. घरावरती बोजा चढला तरी हरकत नाही, त्यांना भरण्याचं त्या ठिकाणी हे आहे. पण त्या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की ₹5,00,000 जर दिलं तर जामीनदार फक्त आम्ही देऊ शकत नाही, तर आम्हाला जामीनदार होतच नाही कुणी. त्यामुळं जामीनदार आम्ही देऊ शकत नाही भाऊ. 5 लाखात जर झालं तर माझ्या आया बहिणी ज्या दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात त्या ठिकाणी त्यांना ती स्वतःचे बिझनेस त्या ठिकाणी चालू करून ते काम करू शकतात भाऊ. याच्यामध्ये निकष, आर्थिक निकष आपण हे करावं. अनेक महामंडळ झालेले आहेत. दुसरी माझी मागणी आहे,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. भाऊ आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आपण अनेक लोकांचे म्हणजे अनेक 4 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा मराठा समाजाचे त्या ठिकाणी उद्योजक आपण बनवलेले आहेत. भाऊ माझी एकच इच्छा आहे की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कधीही मागं सरणार नाही ही आम्हाला खात्री आहे. आमचा अजून एक त्याच्यामध्ये आहे की पुढल्या 2 वर्षामध्ये भाऊ माझे किमान रामोशी बेडर बेरड समाजाचे 10,000 मुलं माझे उद्योजक झाली पाहिजेत भाऊ. एवढे आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आपलं 10 लाखाचं 15 लाखाचं 20 लाखाचं जे कर्ज आहे 50 लाखाचं जे कर्ज आहे त्या ठिकाणी बँका आता ह्या कर्जाला मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी काही का होईना आपलं मॉर्गेज मोठं कर्ज असलं तर द्यावं लागतं, पण त्यामध्ये काही अट शिथिल करून त्या लोकांना ती कर्ज मिळलं पाहिजे. आणि त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी सांगतो की जी कर्ज आपल्याला मिळणार आहे त्याचं रुपया रुपया इमानदारी जशी जात आपल्या रुपया रुपया आपण परत सरकारला ती केलं पाहिजे ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो. भाऊ महाराष्ट्रामध्ये आपण जबाबदारी मला दिलती 53 मतदारसंघ आपण मला दिलते की नाना याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करायचा, आपल्या समाजाला जागृत करायचं. तो प्रचार भाऊ मी त्या ठिकाणी 53 मतदारसंघामध्ये केला आणि 53 मतदारसंघामध्ये प्रचार करून माझा रामोशी बेडर बेरड समाज एक जीवाने एकजुटीने मागे राहिला. 48 आमदार त्याच्यापैकी निवडून आलेले आहेत भाऊ. त्या ठिकाणी खारीचा वाटा माझ्या समाजाचा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. यामध्ये रामोशी बेडर बेरड समाजाला मी एवढंच सांगतो की आपले जी कामं झालेली आहे सर्व काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. भाऊ आज आपण या ठिकाणी येणार अनेक बहुजन समाजाच्या नेत्यांचे मला फोन आलेले आहेत, ओबीसी नेत्यांचे मला फोन आलेले आहेत की आपण नाना हा विषय भाऊंसमोर मांडावा. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला येऊन देणार नाहीत म्हणजे थोडं हे वातावरण थोडं हे असल्यामुळं. पण भाऊ मी सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने भटक्या विमुक्तांच्या वतीने माझ्या गोरगरीब 18 पगड जातींच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की मी त्यांना जी सांगितलं ती आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना सांगितलं की देवा भाऊ आपल्याकरता आहे, आपल्याला कधीही आपल्याकरता चुकीचं होऊन देणार नाही आणि तो शब्द मी त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि देवा भाऊनी जी शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला कुठला धक्का न लावता बाकीचं जे काय करायचं ते करणार आहे आणि शब्द पाळला. त्या ठिकाणी भाऊंनी ओबीसीला कुठलाही धक्का न लावता बाकीचं जे काय असेल ते त्या ठिकाणी झालेलं आहे. मी भाऊ या ठिकाणी एवढंच सांगन महाराष्ट्रातला रामोशी समाज एकत्र झालेला आहे. आता ह्या ज्या मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री काय योजनेचं नाव नाही मुख्यमंत्री भाऊ मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रभर आम्ही 8 तारखेपासून या ठिकाणी चालू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन देवाभाऊंनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने काय केलं, महायुतीने काय केलं ही आपल्या लोकांसमोर मांडणार आहे. त्या ठिकाणी अनेक अडचणी मला येऊ शकतात कारण मला त्या ठिकाणी हे केलं किंवा बहुजन समाजाचं किंवा ओबीसी समाजाचे असे काही अडचण तयार झालेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जर यात्रा काढली तर अडचण येऊ शकते. तर मी त्यांना एक सांगितलं आहे की मी रामोशी बेडर बेरड आहे. मी माझ्या भाऊंचं जे आहे ती लोकांसमोर मांडायचं माझं काम आहे. जे माझ्या समाजाचा किंवा इतर समाजाचं जे गैरसमज झालेला आहे ते काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो भाऊ अडचण काहीच नाही, बहुजनांना कुठली अडचण नाही, कुठले धक्का लागलेला नाही, काही झालेलं नाही. काही थोडीफार लोक त्याच्यामध्ये येऊन त्याचा बाव करत आहेत. फक्त एवढीच काळजी सगळ्यांना वाटते भाऊ. आणि त्या ठिकाणी म्हणजे आता जे इलेक्शन आलं जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिकेचं इलेक्शन आलं आम्हाला हक्काने ओबीसींना कुठं ना कुठं त्या ठिकाणी आमच्या ताटामध्ये काय ना काय पडणार आहे आणि त्या ठिकाणी हे आरक्षण आपण त्या ठिकाणी गेल्यामुळं आपल्या याच्यामध्ये काही लोकांना थोडी शंका निर्माण झालेली आहे. पण मला विश्वास आहे की देवा भाऊ असं एकही गोष्ट करू शकत नाही, आपला हक्क कधीही कुणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही, हे विश्वास आपला आहे. मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगन की आज
रामोशी बेरड समाज, भाऊ तुम्ही आमचे राम आहे. रामोशी बेरड समाज हा लक्ष्मणासारखा आपल्या पाठीमागं महाराष्ट्रातला 70 लाख समाज आहे आणि वेळ पडली तर बजरंग बलीचं सुद्धा रूप घेऊन आपल्यावरती जो चाल करून येईन, जो रावण चाल करून येईन, त्याला धन करण्याची सुद्धा शक्ती आमच्यामध्ये आहे असं या ठिकाणी शब्द देतो. मी परत एकदा माझ्या समाजाला वर हात करून मुठ्या वळाय सांगतो. आज आपली जयंती आहे. ह्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या खंडेरायाला स्मरून आपण एवढंच या ठिकाणी मी आपल्याला मागतो की आपल्या भाऊंच्या मागं ताकदीने उभं राहा. धन्यवाद. जय मल्हार. जय